नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी. आज इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर त्यातील प्रकरण पहिलावा आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. यामध्ये आपण काय पाहणार आहोत? अर्थशास्त्राचा अर्थ, कौटिल्य यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन, कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. त्यानंतर अर्थशास्त्राची व्याख्या कुठकुठल्या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेले आहेत. त्यामध्ये ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या पाहणार आहोत. ॲडम स्मिथ यांच्या महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. तर अल्फ्रेड मासेल, लिओनेल रॉबिन्सन यांची सुद्धा अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहणार आहोत. नंतर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्राचे गरजांचे वैशिष्ट्य, ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा आपल्याला प्रस्तावना पाहायची आहे. तर नवनवीन वैज्ञानिक शोध आणि नवीन गोष्टी शोधून काढणे या बाबींचा ठसा आजच्या जगावर उमटलेला आहे. म्हणजे अर्थशास्त्रातील लक्षणीय प्रगतीमुळे शास्त्र म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचा शोध लावण्याचा आपण प्रयत्न करू लागतो. शास्त्र ही एक पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा आहे. शास्त्राचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक नैसर्गिक शास्त्र आहे, दुसरं काय आहे? सामाजिक शास्त्र आहे. मग या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि या नियमांची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रणाअंतर्गत पडताळून पाहता येते, अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र म्हणतात. मग प्रयोग व अनुमान यावर आधारित अभ्यासामुळे या शास्त्राला तंतोतंत शास्त्रही म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ गणित, पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र इत्यादी. आता सामाजिक शास्त्रास वर्तणूकशास्त्र किंवा अमूर्त शास्त्र म्हणतात. या शास्त्रात मानवी वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ मानसशास्त्र हे मानवी मनाच्या वर्तणुकीशी संबंधित ज्ञान देते. सामाजिक शास्त्र हे मानव समूहातील एक घटक असून त्या संदर्भाने त्याच्या सामाजिक घटकाबद्दल ते ज्ञान देते. म्हणजे मानवी वर्तणूक ही बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही, तसेच ती नियंत्रित पद्धतीनेही अभ्यासता येत नाही. मग सामाजिक शास्त्राच्या नियमांना वैश्विक मान्यता नसते, मात्र हे नियम मानवी प्रवृत्तीच्या संदर्भाने केलेली सर्वसाधारण विधाने असतात. अशा प्रकारे अर्थशास्त्राचे नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र याच्याबद्दल आपण माहिती पाहिलेलो आहोत. आता आपल्याला अर्थशास्त्राच्या व्याख्या पाहायच्या आहेत. त्यामध्ये बघा, अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स हा शब्द मूळ ग्रीक शब्द आयकोनोमिया यापासून आला आहे. याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे. बघा, पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्राची राणी असे केले आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत आहे. या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनाद्वारे कशा पूर्ण करतो हे हाताळलेले आहे. म्हणजे अर्थशास्त्राच्या काही प्रसिद्ध व्याख्यांचा अभ्यास करून या विषयाची अधिक माहिती आपण मिळवूया. बघा, पहिल्यांदा आपल्याला कौटिल्य यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन याविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे. पहा, कौटिल्य यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन याविषयी आपण माहिती पाहूयात. बघा, ॲडम स्मिथ यांच्या कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनामध्ये कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन असं म्हटलं जातं. मूलतः कौटिल्य यांचा अर्थशास्त्र हा राजकीय अर्थव्यवस्थेवरील एक व्यापक ग्रंथ आहे. नंतर आपल्याला कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वाचे मुद्दे पाहायचे आहेत. बघा, कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये पहिला आहे सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका. दुसरा आहे संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण करणं. तिसरा आहे सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता. चौथा आहे अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन. अशा प्रकारे कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहू शकतो. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, ॲडिशनल माहितीमध्ये आपण कौटिल्य हे मौर्य कालखंडातील एक महान राजकारणी असून तत्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय सल्लागार होते. कौटिल्यालाच विष्णुगुप्त, चाणक्य आणि कौटिल्य असं म्हटलं जातं. तसेच त्यांना चाणक्य आणि विष्णुगुप्त म्हणूनही ओळखले जात असून त्यांनी प्राचीन भारतातील अर्थव्यवस्थेवर अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ लिहिलेला आहे. आता आपल्याला अर्थशास्त्राच्या व्याख्या पाहायच्या आहेत.
त्यामध्ये ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा काय पाहणार आहोत? ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहणार आहोत. बघा, ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक असं मानले जाते. त्यांनी अर्थशास्त्राची संपत्ती विषयक व्याख्या 1776 मध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती अँड एन्क्वायरी इंटू द नेचर अँड काउजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथात त्यांनी मांडलेले असून ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे काय आहे? संपत्तीचे शास्त्र आहे. ॲडम स्मिथ यांचे अर्थशास्त्राचे किंवा त्यांच्या व्याख्याचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. ॲडम स्मिथ यांचे अर्थशास्त्राच्या व्याख्याचे महत्त्वाचे मुद्दे, पहिला आहे निर्हस्तक्षेपाचे धोरण आहे, दुसरा आहे भांडवल व संपत्तीचा साठा आहे, तिसरा आहे आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम आहे, चौथा आहे वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रमविभाजन या विशिष्ट पैलूला काय आहे? महत्त्व आहे. आता तुम्हाला माहीत आहे का यामध्ये आपण काय पाहणार आहोत? पॉल रोमर आणि विल्यम नॉर्धॉस यांना 2018 सालचा अर्थशास्त्रासाठी नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पॉल रोमर हे आर्थिक वृद्धीचे अभ्यासक आहेत. नॉर्धॉस यांनी पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिलेला आहे. पुढचा आहे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहणार आहोत. बघा, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक 1890 साली प्रकाशित केलेले आहे. अल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनाचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. मार्शल यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. बघा, अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसांचा अभ्यास. अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे अभ्यास किंवा शास्त्र. अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास. अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही, असं मार्शल यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे मार्शल काय सांगतात? पहिल्यांदा अर्थशास्त्र म्हणजे एक सामान्य माणसांचा अभ्यास आहे. दुसरा, अर्थशास्त्र म्हणजे एक आर्थिक वर्तनाचं शास्त्र आहे. तिसरा, अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास असून अर्थशास्त्र हे केवळ संपत्तीचा अभ्यास नाही, असं मार्शल यांनी सांगितलेलं आहे. पुढचा आहे लिओनेल. बघा, लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहणार आहोत. लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित अशी अर्थशास्त्राची व्याख्यांमध्ये अर्थशास्त्राची ही अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे. रॉबिन्स यांनी 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व, त्यालाच काय म्हटलं जातं? एन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हे पुस्तक प्रकाशित केले. यात त्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित असं व्याख्या सांगितली. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्याय उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणारी मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय, असं लिओनेल रॉबिन्सन यांनी म्हणलेलं आहे. रॉबिन्सन यांचे अर्थशास्त्राच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. अमर्याद गरजा म्हणजे साध्य असून दुसरं मर्यादित साधने आहे, तिसरं गरजांचा प्राधान्यक्रम आहे, चौथं साधनांचे पर्यायी उपयोग आहेत. अशा प्रकारे तुम्हाला माहीत आहे का हे आपण पाहणार आहोत. त्यामध्ये विचारवंत आणि अर्थशास्त्रज्ञांची नावे आणि त्यांचे विचार इथे सांगितलेले आहेत. सनातन संप्रदाय 18व्या शतकातील विचारवंतांचे नाव काय आहेत? ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जेस मिल, टी.आर. माल्थस इत्यादी आहेत. तर पुढचे विचारसरणी असलेले अर्थशास्त्रज्ञांची नावं बघा. त्यांची विचारसरणी असं आहे की नवसनातन संप्रदाय 19व्या ते 20व्या शतकाच्या सुरुवातीचा अर्धा भाग ते अर्थशास्त्रज्ञ होत. अल्फ्रेड मार्शल, ए.सी. पिगो, आयर्विंग फिशर इत्यादी. पुढचं विचारसरणी आहे आधुनिक संप्रदाय 20व्या शतकापासून आजपर्यंतचा आहे. त्यामध्ये जे.एम. केन्स हे अर्थशास्त्रज्ञ आहेत, लिओनेल रॉबिन्सन आहेत, पॉल सॅम्युएल्सन इत्यादी आहेत. पुढे आपण अर्थशास्त्राची परत व्याख्या पाहणार आहोत. अर्थशास्त्राची काय पाहणार आहोत? आपण व्याख्या पाहणार आहोत. बघा, त्यामध्ये
सर रॅग्नर फ्रिश यांनी 1933 साली अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केलेली आहे. त्या शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र होय. हे शब्द ग्रीक शब्द मायक्रोस आणि मॅक्रोस या शब्दापासून आलेला आहे. पहिला आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. याविषयी आपण माहिती पाहूया. सूक्ष्म अर्थशास्त्र, अर्थशास्त्राचे 2 महत्त्वपूर्ण शाखा असून त्यामधील पहिला शाखा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे सूक्ष्म म्हणजे लहान. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ म्हणजे कुटुंब, कामगार, फर्म, उद्योग इत्यादी. तर केनेथ बोल्डिंग यांची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहणार आहोत. केनेथ बोल्डिंग यांची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्यांमध्ये विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच काय? सूक्ष्म अर्थशास्त्र होय. मग आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना पाहणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना बघा. गरजा मोजक्या शब्दांमध्ये, त्यामध्ये पहिला आहे गरजा आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनांमध्ये पहिला काय आहे? गरजा आहे. मोजक्या शब्दांमध्ये गरजेची व्याख्या करणे कठीण आहे, पण अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजेच काय? गरज होय. मग या जाणीवेतून मानव वैयक्तिक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आता मानवी गरजा वाढण्याची मुख्यतः 2 कारणे आहेत. एक म्हणजे नवीन शोध आणि नवप्रवर्तनांमुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा त्यांच्यामध्ये असते. दुसरं म्हणजे लोकसंख्येची झालेली वाढ. हे 2 मुख्य गरजा वाढण्याची महत्त्वपूर्ण कारणे आहेत. आता आपल्याला गरजांची वैशिष्ट्ये पाहायची आहेत. बघा, गरजांची वैशिष्ट्येमध्ये पहिलं काय आहे? अमर्याद गरजा आहे. पहिलं वैशिष्ट्य काय आहे? अमर्याद गरजा आहे. गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून त्या कधीही न संपणाऱ्या असतात. एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होतात. गरजा हे कशी असतात? सातत्याने निर्माण होतात. दुसरं आहे गरजा या पुनरुद्भवी असतात. दुसरं काय आहे? पहिला गरजा ह्या अमर्याद असतात. दुसरं आहे गरजा ह्या काय असतात? पुनरुद्भवी असतात. म्हणजे काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात, तर काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होतात. तिसरं आहे गरजा वयानुसार बदलतात. बघा, तिसरं काय आहे? गरजा हे काय आहे? वयानुसार बदलतात. वेगवेगळ्या गरजा व त्याचे समाधान वयापरत्वे हे काय असते? बदलत असते. बघा, चौथा आहे गरजा लिंगभेदानुसार बदलतात. स्त्री पुरुषांच्या गरजा त्यांच्या त्यांच्या आवश्यकतेनुसार बदलतात. चौथा आहे गरजा पसंती क्रमानुसार बदलतात. म्हणजे गरजा ह्या लिंगभेदानुसार बदलतात, तर चौथा आहे गरजा हे पसंती क्रमानुसार बदलतात. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी, आवडीनिवडी आणि पसंती क्रमानुसार गरजांची निवड करू शकतो. बघा, गरजा अमर्याद असतात. हे आपण पुन्हा पुन्हा निर्माण होतात हे माहीत आहे, कारण त्याला काय आहे? सातत्याने गरजा निर्माण होत असून दुसरी काय आहे? गरजा ह्या पुनरुद्भवी सुद्धा असतात. गरजा ह्या वयानुसार बदलतात. म्हणजे जसजसं वय वाढत जातं तसतसं त्या लोकांच्या इच्छा बदलतात. लहान मुलांना खेळणीमध्ये गरजा वाढते, तर वयस्कर मुलांना, आजी आजोबांना न्यूजपेपर, बुक ह्यामध्ये गरजा असलेलं दिसून येतं. दुसरं म्हणजे लिंगभेदानुसार बदलतात. म्हणजे पुरुषांना 2 व्हीलरची गरज असते, म्हणजे शाईन पल्सर गाडीची गरज असते, तर स्त्रियांना स्कूटीची गरज असते. अशा प्रकारे गरजाचं आपण उदाहरण देतो. गरजा ह्या पसंती क्रमानुसार सुद्धा बदलतात. म्हणजे त्यांच्या सवयीनुसार, आवडीनिवडीनुसार, पसंतीनुसार गरजाची तो निवड करू शकतो. कोणाला काय तर खेळणीमध्ये, कोणाला काय तर ड्रेसमध्ये, सिलेक्शनमध्ये आवड असते, तर कोणाला पुस्तक वाचण्याची इतकं आवड असते की त्यांच्याकडे ड्रेसिंगचं प्रमाण कमी असतो, पण ग्रंथालय पुस्तकाचा साठा जास्त असतो. कारण काय? त्यांच्यानुसार हे गरजा हे बदलत असतात. त्यांच्या आवडीनिवडी, सवयीनुसार ते ठरलेले असतात. बघा, पुढचा आहे गरजा हवामानानुसार बदलतात. पुढचा पॉइंट आहे, इथं मी लिहिलेलं नाहीये तरी पण बघा, गरजा ह्या हवामानानुसार बदलतात. म्हणजे गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार, ऋतुमानानुसार बदलत असतात. कारण काय? छत्रीची गरज आपल्याला पावसाळ्यामध्येच लागते, तर स्वेटरची गरज आपल्याला कधी लागते? थंडीच्या दिवसातच लागते. त्यामुळे गरजा ह्या हवामानानुसार बदलत असतात. गरजा या संस्कृतीनुसार बदलतात. उदाहरण म्हणजे गरजा या संस्कृतीनुसार बदलतात. गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा प्रभाव पडतो. विशेष म्हणजे आहार, वेशभूषा इत्यादी. मग आपण जिलेबी, लाडू ह्या सगळ्या गोष्टीला काय लागते?
बेसनचं पीठ लागते, तेल लागते, हे जास्तीत जास्त जेव्हा खरेदी करतो ज्या वेळेला आपल्याला आपल्या संस्कृतीनुसार दिवाळीचा सण येतो, उत्सव येतो त्यावेळेला. दुसरं म्हणजे आपलं वेशभूषा, म्हणजे आपण इकडचं ट्रेडिशनल ड्रेस वगैरे नेसतो ते सणाच्या निमित्ताने त्या वस्तूचे जास्त आपण खरेदी करतो. ह्यामुळे सुद्धा गरजा हे कसं असतात, आपल्या संस्कृतीनुसार बदलत असतात. तर विद्यार्थ्यांना आता आपण गरजांचे वर्गीकरण पाहणार आहोत. त्यामध्ये आर्थिक व आर्थिकेतर गरजा या मुद्द्यांविषयी आपण माहिती पाहणार आहोत. पहिलं आहे आर्थिक व आर्थिकेतर गरजा. बघा, ज्या गरजांची पूर्तता पैशाच्या सहाय्याने केली जाते त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात. मग वैयक्तिकरित्या त्याचा मोबदला पैशाच्या स्वरूपात दिला जातो, अन्न, औषधी इत्यादी. बघा, ज्या गरजांची पूर्तता पैशाच्या सहाय्याने केलं जातं त्याला आर्थिक गरजा म्हणतात. कारण की पैसा देऊन आपण काय घेऊ शकतो, अन्न घेऊ शकतो, पैसा घेऊ शकतो, याला आपण आर्थिक गरजा म्हणतो. मग दुसरं, ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात त्या म्हणजे आर्थिकेतर गरजा. म्हणजे ज्या उदाहरण म्हणजे आपण हवा, सूर्यप्रकाश इत्यादी. म्हणजे ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैसा द्यावा लागत नाही. बघा, वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा आता आपण पाहणार आहोत. आर्थिक गरजा म्हणजे ज्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैसा द्यावा लागतो, अन्न घेण्यासाठी आपल्याला पैसा घ्यावा लागतो, काहीतरी खाद्यपदार्थ घेण्यासाठी पैसा घ्यावा लागतो, किंवा औषध वगैरे खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसा देऊन त्या बदल्यात आपल्याला घ्यावा लागतो, त्याला आर्थिक गरजा म्हणतो. ज्या गरजाची पूर्तता करण्यासाठी आपल्याला पैशाची गरज नाही, सूर्यप्रकाश म्हणा, हवा म्हणा, आपल्याला निसर्गात मुबलक प्रमाणात भेटतं, त्यासाठी आपल्याला पैसा मोजावा लागत नाही, त्या गरजाला आपण काय म्हणतो, आर्थिकेतर गरजा असं म्हणतो. पुढचा आहे वैयक्तिक गरजा किंवा सामूहिक गरजाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, ज्या गरजा वैयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना आपण काय म्हणतो, वैयक्तिक गरजा असे म्हणतो. उदाहरण म्हणजे डॉक्टरांचा स्टेथोस्कोप, न्यायाधीशांचा कोट, हे वैयक्तिक म्हणजे त्यांच्या गरजानुसार एका व्यक्तीसाठी पूर्ण केलं जातं. म्हणजे डॉक्टर चेक करण्यासाठी त्यांना कशाची गरज असते, स्टेथोस्कोपची गरज असते, किंवा वकिलाला न्यायाधीशामध्ये आपलं काम करण्यासाठी त्यांना कशाची गरज असते, कोटची गरज असते. ह्याला आपण काय म्हणू, त्याचे वैयक्तिक गरज आहे. दुसरं म्हणजे सामूहिक गरजा आपण पाहणार आहोत. सामूहिक गरजा ह्या सामाजिक गरजा आहेत, जेथे गरजांची सामूहिक पूर्तता होते. उदाहरण म्हणजे रेल्वेचा प्रवास, हे फक्त एका व्यक्तीसाठी रेल्वेचा प्रवास आपल्याला करता येते का, नाही, सामूहिक गरज आहे. रेल्वेतून अनेक लोकांच्या गरजा पूर्ण होते, अनेक लोकांनी रेल्वेतून प्रवास करतात, हे काय म्हणणार आहोत आपण, सामूहिक गरज म्हणणार आहोत. त्याचं उदाहरण रेल्वेचा प्रवास किंवा बस ह्यासारखे वाहतुकीचं आपण उदाहरण देऊ शकतो. पुढचा आहे जीवनावश्यक सुख सोयीच्या आणि चैनीच्या गरजाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. जीवनावश्यक सुखसोयीच्या व चैनीच्या गरजा आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा मूलभूत गरजा म्हणजे जीवनावश्यक गरजा, ज्या गरजाची आपल्याला अत्यंत आवश्यक आहे, मूलभूत गरजा म्हणून ओळखले जातात, तो गरजा म्हणजेच काय, जीवनावश्यक गरजा होय. उदाहरण म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य, हे एका व्यक्तीला समाजामध्ये जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, मूलभूत गरज म्हणून आपण याला ओळखतो. प्रत्येकाला अन्न मिळाले पाहिजे, वस्त्र मिळालं पाहिजे, आरोग्य असणं गरजेचं आहे, त्यांना आजच्या काळात शिक्षण आणि पाहिजे, निवारा राहण्यासाठी घर पाहिजे. ह्या गोष्टीला आपण काय म्हणणार आहोत, मूलभूत गरजा असं म्हणणार आहोत. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, जीवनावश्यक गरजा असं म्हणणार आहोत. त्यानंतरनं ज्या गरजा व्यक्तीला जीवनामध्ये सुख समाधान देतात त्याला सुखसोयीच्या गरजा असे म्हणणार आहोत. उदाहरण म्हणजे धुलाई यंत्र, मिक्सर, प्रेशर कुकर इत्यादी. म्हणजे आपल्याला सवलत मिळते थोडीशी. धुलाई यंत्र म्हणजे वॉशिंग मशीन म्हणा. मग पूर्वीच्या काळी आपल्याला काहीतरी धान्य बारीक करायचं, त्यासाठी आपण हाताने करायचो, मग कष्ट करावं लागत होतं. मग सुखसोयीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मिक्सर आहे, प्रेशर कुकर आहे, तांदूळाने पाणी घातलं की पटकन 15-20 मिनिटात भात होऊन जातं, परत परत आपल्याला बघावं लागणार नाही, लक्ष देणार नाही. हे सुखसोयीच्या गरजांमध्ये आपल्याला गणता येतं. दुसरं म्हणजे ज्या गरजांमुळे व्यक्तीला आनंद व सामाजिक प्रतिष्ठा मिळते त्या चैनीच्या गरजा असं म्हणतात. ज्यामुळे त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळतो, आनंद मिळते, त्याला आपण चैनीच्या गरजा म्हणतो. उदाहरणार्थ म्हणजे वातानुकूलित गाडी, फर्निचरयुक्त घर म्हणजे AC वगैरे असलेलं, कारमध्ये आपण फिरतो म्हणजे चैनीमध्ये आपण फिरत असतो, वेशीयुक्त किंवा वातावलित फर्निचर असलेलं घर, ह्याला आपण काय म्हणू शकतो, चैनीच्या गरजा.
ते आपण बघू शकतो. म्हणजे जीवनावश्यक गरजा, सुखसोयीच्या गरजा, चैनीच्या गरजांमध्ये आपण कसं ज्या गरजा आपल्याला आवश्यक आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य माणसाला अत्यंत गरजेचे आहेत, त्याचा जीवनावश्यक गरजांमध्ये गणला जातं. ज्या गरजा सुखसोयीच्या आहेत, वॉशिंग मशीन म्हणा, फ्रीज म्हणा किंवा प्रेशर कुकर म्हणा, मिक्सर म्हणा, ह्यासारख्या वस्तू वापरून आपण कष्ट कमी करून सोयी सवलती उपलब्ध करून घेतो, त्याला आपण सुखसोयीच्या गरजा म्हणतो. ज्या गरजा ह्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला प्रतिष्ठा मिळते, मान मिळतो, चैनी वाढतं, म्हणजे आपण सुखी आनंदी जास्त राहू शकतो. वातानुकूलित गाडी म्हणा, आलिशान घर, बंगला, फर्निचरयुक्त असलेलं घर, ह्या सगळ्या गोष्टीला आपण चैनीच्या गरजांमध्ये समाविष्ट करतो. बघा, पुढचा आहे वस्तू आणि सेवा याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, ही एक अर्थशास्त्रातील प्रसिद्ध संकल्पना आहे. ज्या घटकाद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते त्यास वस्तू असे म्हणतात. म्हणजे ज्या घटकाद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते त्यास वस्तू असे म्हणतात. वस्तूंना भौतिक अस्तित्व असते. उदाहरणार्थ म्हणजे शिक्षकाने वापरलेला खडू, ह्याला काय म्हणतो? भौतिक अस्तित्व असते. किंवा मी वापरते हे मार्कर, ह्याला पण आपण काय म्हणतो? भौतिक अस्तित्व किंवा वस्तू असं म्हणतो. मग सेवा देखील मानवी गरजा पूर्ण करतात, परंतु सेवांना काय असतं? भौतिक अस्तित्व नसतं. म्हणजे जे आपल्याला मूर्त स्वरूपात डोळ्याला दिसतं आणि याचा आपल्याला उपयोग होतो, गरज पूर्ण करतं, ह्याला आपण काय म्हणणार? वस्तू म्हणणार. पण ज्या वस्तू सेवा सुद्धा गरजा पूर्ण करतात पण त्याला भौतिक अस्तित्व नसतं, त्याला शिक्षकाचं शिकवणं, माझं टीचिंग आहे, हे काय आहे? ह्या वस्तूमध्ये गणलं जात नाही. पण हे भौतिक अस्तित्व आहे, हाताला स्पर्श होतो, दिसतोय, मग ह्या गोष्टी माझ्या गरजा पूर्ण करते, ह्याला आपण काय म्हणणार आहोत? वस्तू असं म्हणणार आहोत. सेवा देखील मानवी गरजा भागवतात, परंतु सेवांना भौतिक अस्तित्व नसते. उदाहरण म्हणजे शिक्षकांचं शिकवणं. पुढचं आहे उपयोगिता, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, वस्तू व सेवांमध्ये असणारी मानवी गरजा भागवण्याची क्षमता म्हणजेच काय? उपयोगिता होईल. वस्तू आणि सेवांमध्ये जे काही मानवी गरजांची पूर्तता करण्याची क्षमता असते त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? उपयोगिता असं म्हणणार आहोत. पुढचं आहे मूल्य, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, अर्थशास्त्रामध्ये मूल्य दोन प्रकारे सांगितले जाते. अर्थशास्त्रामध्ये मूल्य दोन प्रकारे सांगितले जाते. एक उपयोगिता मूल्य आहे, दुसरं काय आहे? विनिमय मूल्य आहे. पहिल्यांदा आपल्याला उपयोगिता मूल्यांविषयी माहिती पाहायचं आहे. उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूचं उपयोगिता मूल्य होय. उदाहरण म्हणजे कोणालाही सूर्यप्रकाश मोजावा लागत नाही, म्हणजे परंतु प्रत्येकासाठी तो आवश्यक आहे. अर्थशास्त्री परिभाषेत सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे. हे विनामूल्य वस्तूचे उदाहरण आहे. उपयोगिता मूल्य म्हणजे ज्या वस्तूसाठी आपल्याला पैसा खर्च करावा लागत नाही त्या वस्तूला आपण उपयोगिता मूल्य असं म्हणतो. आणि वस्तूची उपयुक्तता म्हणजेच काय असतं? सूर्यप्रकाशापासून आपल्याला जे काही उपयुक्तता मिळते त्यालाच आपण उपयोगिता मूल्य असं म्हणतो. दुसरं म्हणजे विनिमय मूल्य, म्हणजे एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूचे किंवा सेवाच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य, त्यालाच आपण काय म्हणतो? विनिमय मूल्य असं म्हणतो. हे मूल्य पैशाच्या स्वरूपात सांगितले जाते की ती वस्तूची किंमत असते. उदाहरण, ज्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते त्याला आर्थिक वस्तू असं म्हणतात. विनिमय मूल्य असलेले टीव्ही म्हणा, कार म्हणा, ह्या वस्तूचं मूल्य आपल्याला काय? विनिमय मूल्य म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला पैसा मोजावं लागतं. उदाहरण म्हणजे टीव्ही, कार, हे काय आहेत? विनिमय मूल्य आहेत. पुढचं आहे हिरे, पाणी, विरोधाभास, या मुद्द्यांविषयी आपण माहिती पाहणार आहोत. काही वस्तूचा उपयोगिता मूल्य जास्त तर काही वस्तूचं उपयोगिता मूल्य जास्त तर विनिमय मूल्य हे काय असते? कमी असते. उदाहरण म्हणजे पाणी, तसेच काही वस्तूचे उपयोगिता मूल्य कमी पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते. पाणीचं काय आहे? उपयोगिता मूल्य पाणी, उदाहरण म्हणजे आपण पाणी म्हणू शकतो. काही वस्तूचं उपयोगिता मूल्य जास्त आहे, विनिमय मूल्य कमी आहे, ह्याला उदाहरण काय म्हणू शकतो? पाणी. पाणीचं उपयोगिता मूल्य खूपच जास्त आहे. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. पाणी म्हणजे जीवन म्हणू शकतो. पण पाणी खरेदी करण्यासाठी तेवढं जास्त पैसा आपल्याला खर्च करावा लागणार. विसरता मुबलक प्रमाणात कुठेही पाणी मिळतो. जास्त म्हणजे बिस्लेरी वॉटर जारच्या डबाच्या थोड्याशा पैशामध्ये आपल्याला पाणी उपलब्ध होतं. तर उदाहरण पाणीचं झालं तर काही वस्तूची उपयोगिता मूल्य कमी पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असतं. म्हणजे पाणी कसं निसर्गात मुबलक प्रमाणात खूप काही ठिकाणी पाणी आपल्याला दिसतं, नदी, समुद्राच्या मार्गे. पण काही वस्तू असे असतात की ते दुर्मिळ असतात, त्याचं उपयोगिता सुद्धा कमी असते पण ते खूप पैसा त्याला खर्च करावा लागतो, विनिमय मूल्य जास्त असतो. उदाहरण म्हणजे हिरा.
हिरा हे आपलं प्रतिष्ठेचा वस्तू आहे, ते आपण खरेदी करू इच्छितो, पण त्याचा उपयोगिता तेवढं नाही आहे आणि ते दुर्मिळ असल्यामुळे त्याची किंमत आपल्याला जास्त मोजावी लागते. अशा प्रकारे आपण हिरे पाणी याच्याबद्दल विरोधाभास आपण पाहिलेला आहोत. पुढचं आहे संपत्ती. संपत्तीबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे. बघा, संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असे आपण म्हणतो. आता आपल्याला संपत्तीची वैशिष्ट्ये पाहायची आहेत. त्यामध्ये उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता आणि मनुष्यभाहिता ह्या 4 वैशिष्ट्यांबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला उपयोगिता पाहणार आहोत. बघा, वस्तूंमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे. उदाहरण म्हणजे फर्निचर आहे, फ्रीज आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय आहेत, मानवाचं गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे. त्यालाच आपण काय म्हणणार, उपयोगिता असं म्हणणार आहोत. म्हणजे फ्रीजमुळं आपलं उन्हाळ्याच्या दिवसात भाजी वगैरे खराब होत नाही, म्हणजे फ्रीजवर ठेवले की ते व्यवस्थित राहतं. त्याला आपण काय म्हणतो, फ्रीजमुळं काय, फ्रीज हे आपल्या उपयोगितेचं वस्तू आहे, म्हणजे उपयोगिता आहे त्यामध्ये. फर्निचरमध्ये सुद्धा फर्निचर व्यवस्थित केलं की त्यामध्ये आपल्या वस्तू वगैरे चांगले व्यवस्थित ठेवता येतं. आलिशान सोफा म्हणा, फर्निचर म्हणा, कबर्डमुळे सुद्धा आपलं सामान वगैरे नीटनेटकं आपल्याला ठेवता येतं. त्यामुळे त्याच्यामध्ये त्या वस्तूंमध्ये काय आहे, उपयोगिता आहे. दुर्मिळता, दुसरं संपत्तीचे वैशिष्ट्यांमध्ये दुर्मिळता हे महत्त्वाचं वैशिष्ट्य असून मागणीच्या तुलनेत वस्तूचा पुरवठा दुर्मिळ असेल तर त्याचा समावेश संपत्तीमध्ये होतो. एखाद्या वस्तू आपल्याला खूप प्रमाणात पाहिजे आहे, पण त्याचा पुरवठा काय आहे, कमी आहे, दुर्मिळ आहे, मग त्याचा समावेश कशामध्ये होतो, संपत्तीमध्ये होत असतो. उदाहरण म्हणजे सर्व आर्थिक वस्तू ह्या काय आहेत, मुबलक प्रमाणात नसतात. विनामूल्य असं पाणी, सूर्यप्रकाश, हवा मुबलक प्रमाणात असतात. आर्थिक वस्तू हे काय असतात, कमी प्रमाणात असतात. ज्या वस्तूसाठी आपण किंमत मोजतो, उदाहरणार्थ हिरे म्हणा, सोने म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी किंमत मोजतो आणि ते दुर्मिळ असून कमी प्रमाणात उपलब्ध असतं, त्या गोष्टीला आपण संपत्तीमध्ये समावेश करतो. दुर्मिळता हे काय आहे, संपत्तीचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तिसरं आहे विनिमयता. बघा, वस्तूचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता आला पाहिजे. म्हणजे ज्या वस्तू मूर्त स्वरूपात असतात त्याचेच हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते. उदाहरणार्थ म्हणजे वाहने, दागदागिने इत्यादी. म्हणजे ह्या वस्तू असे आहेत की आपल्याला जर अडचण आली तर ते आपण विकू शकतो, त्याबद्दल आपण काय घेऊ शकतो, पैसा घेऊ शकतो. वाहन हे आपण विकू शकतो, काही दिवस वापरलं, सेकंड दुसरं नवीन घ्यायचं आहे त्याबद्दल सुद्धा आपण विकू शकतो आणि राहिलेले त्याचे पैसे घेऊ शकतो. दागदागिने हे कशासाठी असतात, हे एक संपत्तीच्या स्वरूपातच असतात, दुर्मिळ असतात, आर्थिक वस्तू असतात की त्यामुळे आपल्या अडचणीच्या वेळी आपण विकून त्याबद्दल पैसा किंवा संपत्ती घेऊ शकतो. हे ही विनिमयता एक महत्त्वाचं संपत्तीचं वैशिष्ट्य आहे. चौथा आहे मनुष्यभाहिता. याविषयी आपण चर्चा करणार आहोत. बघा, चौथा कुठला वैशिष्ट्य आहे, संपत्तीचं मनुष्यबाह्यता आहे. वस्तू ही केवळ मानवी शरीरबाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. म्हणजे विनिमय करणं किंवा हस्तांतर एकाकडून दुसऱ्याकडं देणं, त्याबद्दल आपण पैसा किंवा वस्तू घेणं, ह्यासाठी वस्तू ही कसं असायला पाहिजे, मनुष्यबाह्य असलं पाहिजे. म्हणजे शरीराबाह्य असेल तरच त्याचं आपण हस्तांतरण करू शकतो, विनिमय करू शकतो. हे त्याच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार झाले पाहिजे. उदाहरण म्हणजे पिशवी म्हणा, खुर्ची म्हणा इत्यादी, हे त्यांचं बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार झाले पाहिजे. बघा, इथं तुम्हाला माहीत आहे का असंही काही माहिती मिळालेली आहेत. तर अपवाद असलेले सुद्धा काही उदाहरणं इथे त्यांनी दिलेले आहेत. तुम्हाला माहीत आहे का, मध्ये जन्मजात मिळणाऱ्या गुणवत्तेचा समावेश संपत्तीत होत नाही. ज्यांना जन्मजात काहींचा स्वभाव हा मृदू असतो, कोणावर अन्याय करणार नाही अशा गोष्टीचा असतो, किंवा काहींचा स्वभाव हा का असतो, जास्त चिडका असतो, ह्याचा संपत्तीत समावेश होणार नाही. तर उदाहरणार्थ म्हणजे सौंदर्य म्हणा, आवाज म्हणा इत्यादी. म्हणजे एखाद्याला जन्मजातच सौंदर्य मिळालेलं असतं, त्यांना चांगला गोड आवाज असतो, ह्याचा समावेश संपत्तीत होत नाही. हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण करता येणार नाही. कळलं? म्हणजे जन्मजात मिळणाऱ्या काही वस्तू आहेत, त्यांचे सौंदर्य आहेत किंवा त्याचे गुण आहेत, हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण करता येत नाही. म्हणजे ह्याचा समावेश आपण संपत्तीमध्ये करू शकणार नाही. दुसरं म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, ह्या गोष्टीमध्ये बघा, भौतिक हस्तांतरण क्षमता हे आपण पाहणार आहोत. यामध्ये प्रत्यक्ष वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरण करता येते. उदाहरण म्हणजे वाहनांचा यामध्ये समावेश होऊ शकतो. तिसरं म्हणजे मालकी हस्तांतरण क्षमता. बघा, यामध्ये काही बदल करू शकत नाही, परंतु त्याच्या मालकीच्या हक्काचे हस्तांतर करता येते. उदाहरण म्हणजे जमीन. आता माझ्या नावावर इतकं जमीन आहे, मग मी स्वतः कोणाकडे जाऊ शकत नसले तरी माझ्या नावाचं जमीन मी कोणाच्या नावाने तर ट्रान्सफर करू शकते, हस्तांतरण करू शकते. हे आपण उदाहरण त्याचं देऊ शकतो.
पुढचा आहे वैयक्तिक उत्पन्न. संपत्तीनंतर 6वा महत्वाचा मुद्दा आहे वैयक्तिक उत्पन्न. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, व्यक्तीला त्यांच्या सर्व स्रोतांकडून मिळणारे मोबदले म्हणजे त्याचे वैयक्तिक उत्पन्न होय. व्यक्तीला त्याचे सर्व स्रोतांकडून मिळणारे मोबदले म्हणजेच त्याचे वैयक्तिक उत्पन्न असून 7वा आहे वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न. हे आपण पाहणार आहोत. वैयक्तिक उत्पन्नातील असा भाग जो प्रत्यक्ष कर म्हणजे उत्पन्न कर, वैयक्तिक संपत्ती कर इत्यादी भरल्यानंतर उरतो त्याला वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न कर असं म्हणतात. मग इथे तुम्हाला माहीत हवं असं ॲडिशनल काही माहिती दिलेली आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. बघा, वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्नाबद्दल बघितलं. वैयक्तिक उत्पन्नातील असा भाग जो प्रत्यक्ष कर म्हणजे उत्पन्न कर, वैयक्तिक संपत्ती कर आणि इत्यादी भरल्यानंतर उरतो त्याला वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न कर असं म्हणतो. तुम्हाला माहीत हवेमध्ये पाहणाऱ्या माहितीमध्ये उत्पन्नाचे खालील प्रकारे विविध प्रकार पडतात. उत्पन्नाच्या प्रकारामध्ये पहिला आहे स्थिर उत्पन्न म्हणजे विशिष्ट कालावधीत स्थिर असणारे उत्पन्न म्हणजे घराचे भाडे, वेतन इत्यादी. दुसरं आहे अस्थिर उत्पन्न, त्यामध्ये विशिष्ट कालावधीत अस्थिर असणारे उत्पन्न होय. उदाहरण म्हणजे नफा. नफा हा धनात्मक, ऋणात्मक आणि शून्य असू शकतो. तिसरं आहे पैशातील उत्पन्न, त्यालाच प्राप्ती असं म्हटलं जातं. जे उत्पन्न देशाच्या चलनात प्राप्त होते त्याला पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न असे म्हणतात. उदाहरण म्हणजे 5,000 उत्पन्न. चौथा आहे वास्तव उत्पन्न, प्रत्यक्ष खर्च करण्यायोग्य उत्पन्न होय. उदाहरणार्थ पैशाच्या मोबदल्यात वस्तूची खरेदी होय. बघा, 5वा आहे करारात्मक उत्पन्न, त्यामध्ये विशिष्ट नियम व शर्तीनुसार मिळणारे उत्पन्न होय. उदाहरणार्थ खंड, मजुरी इत्यादी. 6वा आहे उर्वरित शेष उत्पन्न म्हणजे उत्पादन घटकांना सर्व मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजे उर्वरित उत्पन्न होय. उदाहरण म्हणजे नफा. 7वा आहे अर्जित उत्पन्न, उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नास अर्जित उत्पन्न म्हणतात. उदाहरणार्थ खंड, वेतन, व्याज, नफा इत्यादी पासून मिळणारे उत्पन्न होय. 8वा आहे अनर्जित उत्पन्न म्हणजे कोणत्याही उत्पादन प्रक्रियेत सहभागी न होता इतर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न म्हणजे अनर्जित उत्पन्न असून उदाहरण म्हणजे लॉटरी म्हणा, अनपेक्षित लाभ यांचा यामध्ये समावेश होतो. त्यानंतरचा आहे आर्थिक क्रिया. आर्थिक क्रियाबद्दल आपण माहिती पाहत असताना आर्थिक क्रियांचे वर्गीकरण 4 प्रकारे केले जाते, ज्यामध्ये उत्पादन आहे, वितरण आहे, विनिमय आहे आणि उपभोग यांचा समावेश यामध्ये होत असतो. उदाहरण म्हणजे आर्थिक क्रियांमध्ये पहिला आहे उत्पादन आपण पाहणार आहोत. बघा, उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादनाचे काय आहेत प्रमुख घटक आहेत. उत्पादनाचे 4 घटक आहेत ते आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं काय आहे भूमी आहे. बघा, भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक असून विनिमय विनामूल्य काय आहे ती देणगी आहे. भूपृष्ठालगत, भूपृष्ठाच्या वर व भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीस अर्थशास्त्रामध्ये भूमी असे म्हणतात. उदाहरणार्थ खनिजे भूपृष्ठाखाली मिळतात, मृदा व पाणी हे भूपृष्ठालगत मिळते आणि तर हवा व सूर्यप्रकाश हे भूपृष्ठावर मिळतात. म्हणजे अर्थशास्त्रात भूमी ही काय आहे व्यापक संकल्पना आहे. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला काय मिळतो खंड मिळतो. दुसरा आहे श्रम, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. उत्पादन प्रक्रियेत श्रम हा मानवी घटक आहे. आर्थिक मोबदला मिळविण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक व बौद्धिक काम म्हणजे श्रम होय. म्हणजे श्रम या उत्पादन घटकाला वेतन, मजुरी या स्वरूपात मोबदला मिळतो. उदाहरण म्हणजे सुतार, लेखनिक, अभियंता इत्यादीचे काम त्यामध्ये होत. पुढचा आहे भांडवल, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, पुढील उत्पादन वाढीसाठी भांडवलाची निर्मिती केली जाते. भांडवल हा उत्पादनाचा मानव निर्मित घटक आहे. भांडवल या उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कारखान्याची इमारत इत्यादी आपण पाहत असतो. चौथा आहे संयोजक. बघा, उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजे संयोजक होय. उत्पादन प्रक्रियेतील संयोजन कौशल्याबद्दल त्याला नफ्याच्या स्वरूपात काय मिळतो मोबदला मिळतो. त्यानंतरचं आहे वितरण. वितरण बद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
उत्पादनाचे समाजाच्या विविध भागांमध्ये वितरण होत असते. वितरण म्हणजे काय? वाटप होत असतो. उत्पादन घटकाचे मोबदले खंड म्हणा, वेतन म्हणा, व्याज, नफा या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जातात. त्यानंतरचा आहे विनिमय. बघा, विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री होय. त्यालाच आपण काय म्हणतो? विनिमय असं म्हणतो. अर्थशास्त्रामध्ये विनिमय हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. त्यानंतरचा आहे उपभोग. याविषयी आपण माहिती पाहूया. बघा, उपभोग म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे होय. उपभोग म्हणजे काय? मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे होय. अशा प्रकारे वितरण, विनिमय आणि उपभोगाबद्दल आपण माहिती पाहिली.